तर मी मिक्स भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे हिरवा आणि 1 वाटी पावट्याची बी घेतलेले आहेत, शेवग्याची शेंग घेतलेली आहे 1 पेंडी, कांदा 1 चिरून घेतलेला आहे, टमाटर 1 चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट केलेली आहे, फोडणीसाठी जिरे, मीठ, मोहरी, शेंगदाण्याचा कूट आणि हळद। तर आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। मी 2 पळी तेल टाकलेलं आहे, गरम झालेलं आहे तेल। ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं, एक अर्धा चमचा मोहरी घालायची, ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे, लसूण कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची आपल्याला, मस्तपैकी फोडणी बसली पाहिजे ह्याला व्यवस्थित, नंतर मग बाकीच्या गोष्टी टाकायच्या। तर आपला चॅनल नवीन आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। त्याच्यामध्ये टमाटा घालायचा आपल्याला, व्यवस्थित फोडणी बसू द्यायची। एक अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची, 2 चमचे तिखट टाकायचं आहे, जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही तिखट टाकू शकताय, तुमच्या आवडीनुसार। मस्त मिक्स करून घ्यायचं ही। आता मस्तपैकी आपली फोडणी तयार झालेली आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला वाटाणा टाकायचं आहे, ही पावट्याची बी आहे ती पण टाकून घ्यायचं, शेवग्याची शेंग आहे ती पण टाकायची, शेंगदाण्याचा कूट, आणि चवीनुसार मीठ 1.5 चमचा टाकणार आहे मी, आणि मस्त व्यवस्थित ती परतून घ्यायचे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळं आपल्याला। खूप छान भाजी लागते खायला ही, कसे एकदम मस्त बाजरीच्या भाकरी बरोबर, चपाती बरोबर खूप छान लागते। ह्याची उसळ पण आपण बनवू शकतोय आणि थोडा रस्सा पण बनवू शकतोय, भातावर खायला सुद्धा खूप छान लागतं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचंय शिजायसाठी, तर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचंय, भाज्या सगळ्या शिजून निघतात मध्ये, आणि एक 15 मिनिटं झाकून ठेवायचं ह्याला। खूप छान पद्धतीने आपली भाजी बनलेली आहे, बघू शकताय। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि धन्यवाद।